श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, अहंकाराच्या उत्तुंग शिखरावरून खाली जमिनीवर उतरता आलं तरच यशाचं शिखर गाठता येत असतंय. ज्ञान वाढवण्यासाठी आपलं मूळ विचार सोडावं लागत असतात. प्रतिकूल विचारांना हटवल्याशिवाय नव्या विचारांना रिक्त जागा मिळत नसते. त्यासाठी विनम्रता आणि सहनशीलता ही अंगी रुजवावी लागत असते. श्रोतेहो, पुरे वृक्ष जाती तेथे लफाळे वाचती. विनम्रता हे कमीपणाचं लक्षण नसून मोठेपणाचं लक्षण असते आणि सहनशीलता हे दुर्बलतेचं लक्षण नसून दूरदृष्टीचं लक्षण असतं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. चुकीचा माणूस आपल्याशी कितीही गोड बोलत असला तरी तो एक दिवस आपल्यासाठी आजार बनत असतोय. पण चांगला माणूस कितीही परखड बोलत असला तरी एक दिवस तो आपल्यासाठी औषध बनवू शकतो. आयुष्यातील प्रत्येक प्रॉब्लेम हा रेड सिग्नल सारखा असतो. थोडा वेळ वाट पाहिलं तर तो हिरवा होत असतो. परीक्षा असते ती संयमाची. दिवसभराच्या दगदगीनंतर कोणीतरी असं असावं ज्याच्याशी मनातलं बोलता येईल. आपण किती बोलके असलो तरीही मन मोकळं करायला आपल्याच माणसांची सोबत लागते. चांगल्या गोष्टी घडत नसतात, त्या घडवाव्या लागत असतात. त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय हे घ्यावे लागतात. केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीही विसरायची नसतात. अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात माणूस एकदा अडकला की तो स्वतःचं सत्व, तत्व, नातीगोती एवढंच काय माणूस पणही विसरून जातो. एक कणखर व्यक्ती कधीही गिवअप करत नाही. ते रात्रभर रडेल पण दुसऱ्या दिवशी स्वतःला तयार करेल. आठवण आल्यावर हक्कानं बोलता यावं एवढी नात्यात मोकळीकता असावी. आणि दुराव्यात ही नातं हिमतीनं पेलता यावं एवढी नात्यात जवळीकता असावी. आपल्यावर झालेल्या आरोपामुळं कधीही चिंतित होऊ नका. लक्षात ठेवा, वेळेचं ग्रहण चंद्राला आणि सूर्याला सुद्धा झेलावं लागत असतं. कुणाच्या आयुष्यात जायचं असेल तर आनंद घेऊन जा. दुःख तर त्यांच्या जवळ पहिल्यापासूनच असतं. प्रारंभ करताना मनात भीती किंवा शंका नको. पहिलं पाऊल कायमच आत्मविश्वासानं टाका. लोक जळतात तर जळू द्या, आपण विझवत नाही बसायचं. हट्ट तिथंच करायचा असतो जिथं व्यक्ती हक्काची असते. आपल्या आत लपलेल्या आनंदाला शोधून काढा. तोच तुमच्या दुःखाचा अंत करू शकतो. जगणं आणि जगून दाखवणं यातला फरक तेव्हाच कळतो जेव्हा जगताना आपण स्वतः कुठेतरी जळतो. या अगोदर पैसा हा गौण होता. ज्यांच्यासोबत भरपूर सत्य आणि चांगली माणसं असायची, समाजात त्याची किंमत खूप मोठी असायची. हल्ली मात्र ज्यांच्या अवतीभोवती सगळीकडं लुच्चे, लबाड, कारस्थानी आणि कपटी माणसांची फौज असेल
अशाच माणसाला किंमत मिळताना दिसून येते. भोंगा हा कठीणातलं कठीण लाकूड पोखरू शकतो, पण आपल्या कोमल पाकळ्यामध्ये भोंग्याला रात्रभर डांबून ठेवण्याची ताकद ही नाजूक फुलामध्ये असते. लक्षात ठेवा, प्रेम हे बळापेक्षा अधिक शक्तिशाली असतं. माणूसच माणसाचं औषध आहे. काही माणसामुळे वेदना होतात, तर काहींमुळे वेदना कमी होतात. चुकीच्या निर्णयाविरोधात जाहीर बंड करण्याची धमक ज्यांच्यात असते, त्यांच्या स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची देखील धमक असते. एकटं पडण्याची भीती त्यांनाच असते ज्यांना गुलाम म्हणून जगायची सवय असते. जिथं चुकतंय तिथं खरं बोलण्याची हिंमत ठेवा. जगाला नाही, पण मनाला नक्कीच समाधान भेटेल. व्यक्तीचा आनंद ओळखून नाही आला तरी चालेल, पण त्याच्या वेदना वाचता आल्या पाहिजेत. कारण आनंद अगदी सहज शब्दात व्यक्त होतो, पण दुःखाला व्यक्त होण्यासाठी शब्द सापडत नाहीत. स्वभाव मधील सो जेव्हा भाव खायला लागतो, तेव्हा त्याचा भाव घसरतो. जेव्हा मनात नसतानाही अनपेक्षितपणे काहीतरी मिळतं, तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं. सगळं चुकीचं नाही, फक्त होकार, नकार आणि माघार ही कुठं घ्यावी एवढं कळायला हवं. तुम्हाला कोणी वाईट ठरवत असेल तर ठरवू द्या. तुम्ही कोणतंच उत्तर देऊ नका, त्यांचा नादही करू नका. लक्षात ठेवा, ढगाने सूर्याभोवती कितीही गराडा घातला तरी ते जास्तीत जास्त काही काळ सूर्याचं फक्त तेज कमी करू शकतात. सूर्याचं अस्तित्व संपवण्याची धमक त्यांच्यात नसते. अनुभव म्हणजे आयुष्यानं तुम्हाला टक्कल पडल्यानंतर दिलेला कंगवा. चांगल्या माणसाला सगळी माणसं चांगली वाटतात, म्हणून माणसं ओळखण्यास चांगला माणूस चुकतो आणि संधी साधू लोक त्याच्या चांगल्या स्वभावाचा गैरफायदा घेत राहतात. पैसा आणि राहणीमानावर तुमचा मोठेपणा ठरत नसतोय. खरा मोठेपणा तुमच्या आचार आणि विचारावर अवलंबून असतो. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका, कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं, तर देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं. कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य आणि प्रामाणिक असलं पाहिजे. कर्माने सरळ राहा. नशीब सुद्धा तुमचं काही वाकडं करू शकणार नाही. जीवापाड प्रेम करण्यापेक्षा जीवापाड एकमेकांवर विश्वास ठेवा. आयुष्यभर ते नातं तुटणार नाही.